रसिक हो, नमस्कार. नवरात्रीतील 6वी दुर्गा कात्यायनीचं वर्णन सौ शैलजा शेवडे यांनी प्रसाद प्रकाशनाच्या तारीख 6 ऑक्टोबरच्या फेसबुक लाईव्ह वरून सादर केलंय. आज दिवस आहे नवरात्रीतील 7वी दुर्गा कालरात्री या स्वरूपाचा. सादर आहे 7वी दुर्गा कालरात्री. लेखिका डॉक्टर माधवी गोडबोले. प्रकाशक प्रसाद प्रकाशन पुणे. वाचक श्रीहरी पर्वते. शक्ती स्वरूपा दुर्गादेवीचे स्वरूप असणाऱ्या महिषासुरमर्दिनी देवीची आराधना अनन्य भावाने भारतात फार प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. पुराणांमध्ये याबद्दलचे विविध उल्लेख कथा आपल्याला सापडतात. देवी भागवतात या पूजेचा उल्लेख असून ती पूजा चैत्र, आषाढ, अश्विन व माघ या 4 महिन्यातील शुक्ल प्रतिपदेपासून नवमी पर्यंत होते असा उल्लेख येतो. कालांतराने चैत्र व अश्विन ही 2 नवरात्रे मोठ्या प्रमाणात साजरी करतात आणि दुसरी 2 गुप्त नवरात्री म्हणून साजरी होतात. नवदुर्गांच्या 9 रूपांचं स्वतःचं असं महत्व आहे. यामधील कालरात्री या दुर्गेच्या 7व्या स्वरूपाबद्दल आपण माहिती घेऊ. या देवतेच्या उत्पत्ती संबंधीच्या विविध कथा आहेत. पहिली कथा सविस्तर येते. ती कथा सरित सागर मध्ये. ती अशी की समुद्र मंथनाच्या वेळी क्षीरसागरातून अमृत बाहेर आलं आणि त्याच्या वाटणीसाठी देवदानवांमध्ये कलह सुरू झाला. अशा वेळी अमृताचं रक्षण करणं अत्यावश्यक होतं. याकरता विष्णूनं आपल्या सामर्थ्यानं कालरात्री देवीची निर्मिती केली आणि तिच्याकडं अमृत रक्षणाचं काम दिलं. एखाद्या दानवानं चोरून मारून ते मिळवण्याचा प्रयत्न केला तर त्याला ती फाडून खात असे. शेवटी दोघांच्या संमतीने विष्णूनं मोहिनी रूप घेतलं आणि अमृताची वाटणी केली. याप्रमाणे कालरात्रीने आपली कामगिरी उत्तम बजावल्याबद्दल शंकरांनी तिला आपल्याबरोबर कैलास पर्वतावर नेलं आणि हिमालय पर्वतावरील त्रिशीर्ष गुहेच्या उत्तर दरवाजावर रक्षणासाठी ठेवून दिलं. ही त्रिशीर्ष गुहा शंकरांनी बाण मारून मुद्दाम तयार केली होती, कारण कैलासाच्या दक्षिणेस एक राजा त्यांचा मोठा भक्त होता आणि त्याला दर्शनास येण्यास सुकर मार्ग मिळावा यासाठी शंकरांनी ही खास व्यवस्था केली होती. ह्या भक्ताखेरीज अन्य कोणी त्या गुहेतून कैलासाकडे गेल्यास त्याला प्रतिबंध करण्याचं काम या देवीकडे सोपवलं होतं. कथा सरित सागरात तरंग 15 लंबक 1 मध्ये असा उल्लेख आहे. दुसरी कथा मत्स्य पुराणात येते. ती अशी. भूतलावर तारकासूर दैत्य फार माजला. देवादिकांना तो अतिशय त्रास देऊ लागल्यावर त्याचा वध करण्यासाठी देवानी अनेक उपाययोजना केल्या, पण त्या सर्व निष्फळ झाल्या. मग ते शंकराकडे आले आणि यावर उपाययोजना करण्याबद्दल त्यांनी शंकराची प्रार्थना केली. शंकर म्हणाले, हे काम माझा पुत्र करील. तेव्हा पुत्र प्राप्तीसाठी देवानी शंकराचं लग्न हिमालय कन्या पार्वती बरोबर होण्याची सर्व व्यवस्था केली. त्याप्रमाणे नियोजित विवाह पार पडला आणि ती दोघे रतिक्रीडेमध्ये निमग्न झाली. अनेक दिवस ती रतिक्रीडा रात्रंदिवस चालू होती, तरी पण शिवाची कामवासना पूर्ण होईना. तेव्हा पुत्रप्राप्ती लवकर व्हावी म्हणून ब्रह्मदेवानं एक उपाय योजला. त्यानं आपल्या सामर्थ्यानं कालरात्री देवीची उत्पत्ती केली आणि सूक्ष्म रूपानं तिने पार्वतीच्या गर्भस्थानी शिरून
शंकराची कामवासना लवकर तृप्त करून घ्यावी असा तिला आदेश दिला. याप्रमाणे केल्यावर शंकराचा कामाग्नी शांत झाला आणि शंकराच्या पाशातून पार्वती मुक्त झाली. तिला गर्भ राहिला. प्रसव काळानंतर तिच्या पुत्राने तारकासुराचा वध केला. हीच कालरात्री पुढे कार्यभाग संपल्यावर एकानंशा या नावाने भूतलावर प्रसिद्ध झाली. संदर्भ आहे मत्स्य पुराण अध्याय 153 श्लोक 44-73. तिसरी कथा याप्रमाणे येते. दुर्गम राक्षस वधाच्या वेळी शंकराने पार्वतीला सांगितलं की तू त्याचा वध करून ये. त्यावेळी पार्वती प्रथम काळ स्वरूप होऊन त्या दैत्यावर चाल करून गेली. पण त्या प्रबळ शत्रू पुढे या देवीची ढाल शिजली नाही. 30 सहस्र राक्षसांनी तिचा पाठलाग करताच ती रणभूमी सोडून पळतच परत फिरली. त्यानंतर पार्वतीने दुर्गादेवी स्वरूप धारण करून दैत्यांचा वध केला. देवतेचे स्वरूप ही देवता म्हणजे आद्यशक्तीचे सर्वनाशक स्वरूप होय. भयंकर उग्र स्वरूप, पाठीवर लांब वेणी आणि त्यामध्ये गुंफलेली सुवर्ण फुले, कानात कुंडले, गर्दभ वाहन, विवस्त्र स्थितीत त्या वाहनावर बसलेली, सर्वांगाला तेल माखलेले, डाव्या पायात लोखंडाचे कडे, गळ्यात रुद्रमाळा, चतुर्भुज, हातात तलवार, ढाल इत्यादी आयुधे घेतलेली असे या देवीचे स्वरूप असते. एलिमेंट्स ऑफ हिंदू आयकॉनोग्राफी, गोपीनाथ राव, पेज 358 इथे हे पाहायला मिळतं. हेच वर्णन ध्यान श्लोकात पुढील प्रमाणे येतं. एकवेणी जपा कर्ण पुरा नन्ना खरा स्थिता, लंबोष्ठी कर्णिका कर्णी तैलाभ्यक्त शरीरिणी, वामपादोल्ल सल्लोह लता कंटक भूषणा, वर्धन्मूर्ध्वध्वजा कृष्णा कालरात्रि भयंकरी. विद्यार्णव तंत्राप्रमाणे कालरात्रीचे स्वरूप येते ते असे. रक्तवर्ण, चतुर्भुज, उजवे हाती लिंग, दुसरा उजवा वरमुद्रा, 2 डावे हाती भुवन व अधादंड, त्रिनेत्र, मुक्तकेश, मस्तकी मयूरपत्र धारण करणारी असं आहे. ती स्वभावाने कामातूर असते. या देवतेच्या मंत्राचे पठण, शत्रूचे उच्चाटन, स्तंभन व नाश यासाठी केलं जातं. अमावस्या हे या देवीचं प्रतीक मानलेलं असल्यानं तिची साधना रात्री करणे श्रेयस्कर मानले जाते. कार्तिक अमावस्या ही यासाठी विशेष रूपानं सांगितलेली आहे. काळ संहिता नामक एक प्राचीन तंत्रग्रंथ आहे. त्यामध्ये उपासनेचे विधान दिलेले आहे. या कालरात्रीचे 84 भेद मानलेले आहेत. त्यांचे पृथक मंत्र आहेत, यंत्रे आहेत आणि वेगवेगळ्या सिद्धीही आहेत. अशी ही कालरात्री. धन्यवाद.